सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत आपण फक्त धावतच असतो. कामासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, स्वप्नांसाठी. पण या सगळ्या धावपळीत शेवटचं स्वतःसाठी कधी जगलो होतो हे आठवतंय का? म्हणूनच आज आम्ही निघालोय एक दिवस फक्त स्वतःसाठी जगायला. सो हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या एका वेगळ्या व्लॉगमध्ये. आणि गाईज, आज आपण फायनली परत एकदा एका नवीन जागेवरती चाललोय. मित्र येते त्याचीच वाट बघण्यासाठी मी थांबलोय. तो आला का आपण लगेचच निघू. आज परत एकदा एका वेगळ्या जागेचं आपण एक्सप्लोअर करू. सो मागचा जो आपण ब्लॉग बनवला होता लहुळसेचा, लहुळसे नंतर मग कुडपणचा एक ब्लॉग बनवला होता. पण लहुळसेचा ब्लॉगला तुम्ही जो काही प्रेम दिलेला आहे तो खूप भारी आहे. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. ती आपली व्हिडिओ 50,000वरती व्हिडिओ गेलेली आहे. असंच भरपूर सारं प्रेम तुम्ही माझ्या ह्या ब्लॉगला देत राहा. मी तुम्हाला नवीन नवीन जागेवरती घेऊन जाईन, नवीन नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करत राहील आणि माझ्या ब्लॉग्समध्ये काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो चला, आता मित्र आला का आपण लगेचच निघू आज परत एकदा एका वेगळ्या नवीन जागेवरती. काही प्रवास ठिकाण ठरल्यावर सुरू होत नाहीत. ते सुरू होतात ज्या क्षणी मन ठरवतं आज स्वतःसाठी जगायचं. बॅगेत सामान भरलं, पण डोक्यात चाललेली धावपळ इथेच ठेवून आम्ही निघालो. कारण आजचा प्रवास फक्त एक घाटाकडे नव्हता, तर मनाला पुन्हा शांततेकडे घेऊन जाणारा होता. पिंजऱ्यातून मुक्त झालेल्या पक्षाला जसा पहिला मोकळा श्वास आनंद देतो, तसाच रोजच्या धावपळीत अडकलेल्या मनालाही अशा मोकळ्या आकाशाखाली एक वेगळाच श्वास मिळतो. आज घाई नव्हती, कोणतीच शर्यत नव्हती. फक्त रस्ता होता आणि तो मनसोक्त जगायचा होता. जसे जसे घाट चढत होतो तसं तसं फक्त रस्ता नाही तर वातावरणही बदलत होतं. क्षणभरासाठी असं वाटलं जगाची धावपळ खूप मागे राहिली आहे आणि मन पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेत होतं. रोज सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत आपण वेळेच्या मागे धावतच असतो. उद्याची चिंता, कामाचं टेन्शन, जबाबदाऱ्यांचं ओझं आणि स्वप्न पूर्ण करण्याची धडपड, या सगळ्यात आपण इतके अडकून जातो की शेवटचं मनापासून हसलो कधी हे सुद्धा आठवत नाही. पण अशा एखाद्या धुक्याने भरलेल्या रस्त्यावरून थंड वारा चेहऱ्यावर येतो आणि आजूबाजूला फक्त निसर्ग असतो, तेव्हा क्षणभरासाठी का होईना मनावर साचलेला सगळा थकवा हळूहळू विरघळायला लागतो. आणि तेव्हाच जाणवतं की रोज जगण्यासाठी धावत होतो, पण जगणंच राहून गेलं होतं. खरं सांगायचं तर आनंद मिळवण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी थंड वाऱ्याची एक झुळूक, कधी ढगांमध्ये हरवलेला एखादा रस्ता आणि कधी अशा थंड वातावरणात हातातला गरम चहाचा एक कप. बस एवढंच पुरेसं असतं मनाला पुन्हा जिवंत असल्याची जाणीव करून द्यायला. सो गाईज, आता आपण फायनली ह्या लोकेशनवरती पोहोचलो आहोत. वाघजाई घाटात आहोत आपण आता. आणि वाघजाई घाटात येताना तुम्हाला मी जे काही दृश्य दाखवलेत ते खूप भारी दृश्य होते. त्यापेक्षा पण भारीतलं दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सो चला, आता आपण पोहोचलो या ठिकाणी. आणि आता क्लायमेट पण चांगलं आहे, जास्त पाऊस नाही. येताना आम्हाला फक्त पण आता क्लायमेट चांगलं आहे, एकदम मोकळा आहे, फक्त वारा वगैरे सुटलाय, पण भारी वाटतंय. सो चला, आता मी तुम्हाला थोड्याच वेळात काही दृश्य दाखवतो. ते बघून तुमचंही मन एकदम प्रसन्न होऊन जाईल.
अखेर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो ज्याच्यासाठी इतका प्रवास केला होता. समोर डोंगरांच्या कुशीतून कोसळणारा धबधबा, गार वारा, ढगांनी भरलेला आकाश आणि एक अशी शांतता जी शब्दांनी नाही फक्त अनुभवाने समजते. त्या क्षणी एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवली. आपण आयुष्यभर पैशाच्या मागे, वेळेच्या मागे आणि यशाच्या मागे धावत राहतो, पण मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी इतक्या साध्या असतात. एक धबधब्याचा आवाज, थंड वाऱ्याची एक झुळूक आणि कोणतीही घाई नसलेला स्वतःसाठी जगलेला एक दिवस. कदाचित म्हणूनच प्रवास माणसाला नवीन ठिकाण दाखवत नाही, तो स्वतःला पुन्हा भेटवतो. खरं सांगायचं तर आम्ही इथे धबधबा पाहायला आलो नव्हतो, कारण धबधबे तर महाराष्ट्रात अनेक आहेत, पण मनाला अशी शांतता देणारी ठिकाण फारच कमी उरली आहेत. त्या क्षणी कोणतंच टेन्शन नव्हतं, उद्याची चिंता नव्हती, फोन वाजत नव्हता, कोणाची घाई नव्हती. होता तर फक्त धबधब्याचा आवाज आणि मनातली एक वेगळीच शांतता. आपण आयुष्यभर मोठं सुख शोधत राहतो, मोठं घर, मोठी गाडी, मोठी यश, पण खरंच सुख कदाचित इतकंच असतं. स्वतःसाठी काढलेला एक दिवस, जिथे घड्याळाकडे बघायचं नसतं, जिथे वेळ थांबली आहे असंच वाटतं. आणि तेव्हाच जाणवतं की आपण कामासाठी जगत नाही, आपण जगण्यासाठी काम करतो. म्हणून आयुष्यात वर्षातून एकदाच नाही, जेव्हा जेव्हा मन थकून जाईल तेव्हा असा एक प्रवास नक्की करा. कारण काही ठिकाणं आपल्याला नवीन आठवणी देत नाहीत, ती आपल्याला पुन्हा एकदा स्वतःशी ओळख करून देतात. गाईज खरंच खूप सुंदर जागा आहे आणि अशा सुंदर जागेवरती आज आपण आलो होतो. आपल्याच महाडच्या जवळच एवढे सुंदर सुंदर स्पॉट आहेत आणि सुंदर सुंदर जागा आहेत आणि त्या जागा आम्ही एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय. सो आजचा दिवस पण खूप भारी झाला. जसं की लहुलचा ब्लॉग होता, उडपणचा ब्लॉग होता, त्याचप्रमाणे हा पण एक खूप सुंदर व्ह्यू बघायला आपल्याला आज भेटलेला आहे. सो चला आता जायची वेळ आली, आता आम्ही इथनं निघतोय. सो चलो.